नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। बातमी बघण्यापूर्वी आमच्याला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पाहूया आजची विशेष बातमी। श्री क्षेत्र शेंदूरजना बाजार येथील गुरुमाऊली श्री संत अच्युत महाराज यांच्या जन्मशताब्दी निमित्त आज 8 डिसेंबर रोजी गुरुकुंज आश्रम येथून काढण्यात आलेल्या कलश पदयात्रेने पंचक्रोशी अक्षरशः भक्ती रसाने निनादून गेली होती। गुरुमाऊली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज आश्रम येथील महासमाधीचे पूजन करून तेथून पायदळ कलश यात्रा तिवसा शहर व नंतर पुण्यभूमी शेंदूरजना बाजार पर्यंत निघाली होती। तेव्हा ती ढोल ताशे टाळ मृदुंग ठिकठिकाणी पुष्पवर्षावाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। आज 8 डिसेंबर रोजी श्री संत अच्युत महाराज यांच्या जन्मशताब्दी समारोपीय महोत्सव व दत्त जयंती महोत्सवाचा महाराजांची पुण्यभूमी शेंदूरजना बाजार येथे पहाटे 5 वाजता सतीश सावरकर यांच्या हस्ते तीर्थस्थापना व हरिभक्तपरायण श्रीकांत महाराज यांच्या हस्ते श्रीचे महासमाधीस अभिषेक करून प्रारंभ झाला। त्यानंतर 5:30 ते 6:30 वाजता ध्यानाचा कार्यक्रम झाला। या प्रसंगी संत सेवक देवीदास महाराज यांनी चिंतन प्रकट केले। सकाळी 9 वाजता श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम येथून अच्युत महाराज यांच्या जन्मशताब्दी निमित्त कलश यात्रा निघाली। तेव्हा कलश यात्रेचे पूजन व राष्ट्रसंतांच्या महासमाधीचे पूजन डॉक्टर अनिल सावरकर व जनार्दन पंत बोथे यांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर महाआरती होऊन ही कलश पदयात्रा तिवसाकडे रवाना झाली। गुरुकुंज धाम तिवसा व गुरुग्राम शेंदूरजना बाजार पर्यंत जवळपास 11 किलोमीटर अंतर निघालेल्या या पदयात्रेत अनेक महिला, पुरुष व बालगोपाल भक्तगण तल्लीन झाले होते। टाळ मृदुंगाच्या व ढोल ताशाच्या गजरात विविध प्रकारची भजने, भक्तिगीते म्हणत ही पदयात्रा दुपारी 1 वाजता गुरुग्राम शेंदूरजना बाजार येथे पोहोचली। ठिकठिकाणी संत अच्युत महाराजांच्या चरण पादुकांचे पूजन करण्यात आले होते। तिवसा शहरातील पंचवटी चौक ते पेट्रोल पंप चौक ते पुन्हा पंचवटी चौक अशी भ्रमण करीत निघालेल्या भव्य दिव्य पदयात्रेतील भक्तिमय वातावरणाचे अनेकांनी दर्शन घेतले। ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्राचे प्रतिनिधी सुनील घोरमाडे। जे आपल्या अच्युत महाराजांचे जन्मशताब्दी आहे याच्याबद्दल दोन शब्द। संत अच्युत महाराज हे फक्त जनतेचं एक सद्गुरू रूपाने अधिष्ठान नसून व्यक्तिरूपामध्ये एक शक्ती, सामर्थ्य आणि चैतन्याचं साक्षात मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संत अच्युत महाराज। या शेंदूरजना ग्रामामध्ये एखाद्या वेळेस माणूस राम, कृष्ण, दत्त दिगंबराला कदाचित मानत नसेल, परंतु संत अच्युत महाराज हे या ग्रामातल्या प्रत्येक सद्भक्ताचं दैवत आहे। रामकृष्ण दत्त दिगंबराला जरी मानत नसला तरी मात्र तो संत अच्युत महाराजांना मानतो एवढं नक्की। आज त्यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचा अविस्मरणीय आणि नयनरम्य सोहळा त्यांचे सद्गुरू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मोझरी या तीर्थक्षेत्रावरून या ठिकाणी सुरू झाला आणि त्याचा एक समारोपीय कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे। अच्युत महाराजांचं प्रत्येक कार्य हे सद्गुरूच्या चरणी समर्पित। आज अच्युत महाराजांनी 110 धर्मग्रंथ जरी लिहिले तरी मात्र त्या ठिकाणी प्रत्येक धर्मग्रंथ हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना स्मरून, म्हणजे सामाजिक कार्य असो, आध्यात्मिक कार्य असो की साहित्यिक कार्य असो, ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सद्गुरूंना स्मरूनच त्यांनी केलेलं आहे। आजच्या या कलश यात्रेमध्ये संत अच्युत महाराजांच्या विदर्भामध्ये 8 तीर्थक्षेत्र आहेत आणि 8 तीर्थक्षेत्रांमध्ये 8 तीर्थक्षेत्रांचे कलश आणि तिथल्या पवित्र नद्यांचं जल त्या कलशामध्ये इथपर्यंत येऊन पोहोचलं। मला तर वाटतं 108 मण्यांची माळ आज खऱ्या अर्थाने पूर्णत्वाला गेली, कारण 8 तीर्थक्षेत्र आणि अच्युत महाराजांचा शताब्दी म्हणजे 100 आणि 8 108 अशी 108 मण्यांची माळ आज पूर्णत्वाला गेलेली आहे। अनेक गावोगावचे पूर्ण महाराष्ट्रातले प्रसिद्ध असे पथक, मग ते ढोल पथक असो, डमरू पथक असो की त्या ठिकाणी अनेक दिंड्या असो, या ठिकाणी आल्यात आणि असा नयनरम्य सोहळा सगळ्यांनी अनुभवला। याचं एक अविस्मरणीय त्या ठिकाणी कौतुक करण्यासारखंच आहे आणि सर्वांचं पुनश्च एकदा शुभचिंतन करून
माझ्या शब्दांना या ठिकाणी विराम देतो. श्री संत अच्युत महाराज की जय. यावर्षी महाराजांना 100 वर्ष पूर्ण होत आहे, त्यामुळे त्यांनी जन्मशताब्दी प्रोग्राम जो आहे 1924 साली हा वरूनपण सुरू झाला आणि समारोप कार्यक्रम बाबांनी केला. बाबांचं जे जीवन कार्य आहे ते सगळ्यांना माहीत व्हावं, सगळं आपण जावं या दृष्टीनं ज्या ज्या ठिकाणी हा संपूर्ण सत्संग पसरलेला आहे, विदर्भ असो विदर्भाच्या बाहेर असो संपूर्ण महाराष्ट्र मंडळी आज येत आहे. त्या दृष्टीनं हा जो आता पहिल्या दिवसाचा कार्यक्रम आहे त्या दिवशी आपण अतिशय उत्स्फूर्तपणे जो हा जो कार्यक्रम घेतलेला आहे त्यांना बोलताना भविष्यती त्याला जबरदस्त रिस्पॉन्स भेटला आहे. त्यामुळे सगळे आनंदाची तिकडे आहे. असं वाटतं की खरोखर म्हणजे महाराजांचं आज स्वरूप दिसत आहे त्याच्यावर लोकांचा इतका उदंड उत्साह आहे.